सर्दी खोकल्यासाठी अगदी गुणकारी असं सूप आज आपण अगदी झटपट पद्धतीने कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। आजारी पडल्यानंतर आपल्याला काहीतरी चटपटीत आणि असं काहीतरी गरमागरम सूप हे प्यावंसं वाटतं। तर आज आपण त्यासाठी अगदी झटपट पद्धतीने चिकनचं सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत। सर्वप्रथम इथे मी एका कढईमध्ये चिकन घेतले। चिकन अगदी 3 ते 4 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतले। चिकनच्या जागेवरती आपण मटणाचं जर बनवायचं असेल तर ते देखील याच पद्धतीने बनवलं तरी काही हरकत नाही। तर लगेचच काय करायचं, चिकनमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, सूपसाठी कितपत आपल्याला मीठ लागेल त्या अंदाजाने यामध्ये आपल्याला आताच मीठ हे टाकून घ्यायचं आहे आणि अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये हळद घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होणार आहे, आपलं चिकन हे थोडं मऊ पडतं आणि शिजायला अगदी सोपं जातं आणि अगदी परफेक्ट असं आपलं सूप ते तयार होतं। एक प्रकारे आपण चिकन हे मॅरिनेट करायला ठेवत आहोत। त्यानंतर काय करायचं, यावरती आपल्याला झाकण झाकून 15-20 मिनटं आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे। थोडं जास्त वेळ ठेवलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर लगेच चिकनचं सूप बनवण्यासाठी इथे कुकर गरम करून घेतले। कुकरच्या जागेवरती कढईचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही। त्यानंतर काय करायचं, यामध्ये 1 ते 1.5 चमचे तेल गरम करून घ्यायचे। चिकनला अंगाचं अगदी भरपूर तेल सुटतं म्हणून तेलाचा अगदी कमी प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे। तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही। तेल अगदी छान कडकडीत गरम होऊ द्या। त्यामध्ये 2 काळे मिरे, 2 लवंग, 1 तमालपत्र, तर इथे खडे मसाले आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो। जर तुम्हाला अगदी झणझणीत चवीचं बनवायचं असेल तर यामध्ये खडे मसाले तुम्ही जास्ती आणि कांडून देखील वापरले तरी काही हरकत नाही। तर 1 चमचे जिरे घालून छान आपल्याला फुलून घ्यायचे। तर इथे जिरे हे छान मी फुलून घेतले। संपूर्ण मसाले देखील छान आपले आता परतून तयार झाले। त्यामध्ये काय करायचं, आलं लसणाची पेस्ट घालून तिला देखील आपण परतून घेतली। हलकीशी सोनेरी कलर येईपर्यंत आपण आलं लसूणाची पेस्ट परतून घेतली। त्यामध्ये काय करणार आहोत, लगेच बारीक चिरून घेतलेला कांदा छान फक्त हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला आता मंद आचेवरती कांद्याला परतून घ्यायचे। अगदी जास्ती ब्राऊन वगैरे पर्यंत, काळपट होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। त्यामुळे देखील आपल्या सूपाची म्हणजे जे आपण सूप बनवतोय त्याची चवही बघू शकते। म्हणून मी इथे फक्त हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत याला छान कांद्याला परतून घेतलं। अशा पद्धतीने आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून झाला आहे। त्यामध्ये लगेच मॅरिनेट केलेलं चिकन, आता आपण यामध्ये अजिबात मिठाचा वापर करणार नाही आहोत। ज्यावर मॅरिनेट करायला घेतलं त्याच वेळेस आपण यामध्ये मीठ हे घातलं आहे, म्हणून नंतरून अजिबात आपल्याला मीठ वापरण्याची गरजही नाही। तर चिकन हे छान आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। संपूर्ण प्रोसेस आपण मंद आचेवरती करत आहोत। त्यामुळे काय करणार आहोत, इथं आपण आता व्यवस्थित चिकन मिक्स करून घेतले, परतून घेतले। त्यावरती कुकरचं झाकण फक्त आपल्याला वरती असं 2 ते 3 मिनटं झाकून याला छान वाफवून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनटं आपण याला वाफवून घेतलं आहे। वाफवून झाल्यानंतर तुम्ही बघा थोडंसं पाणी सुटतं आणि ते पाणी देखील पूर्णपणे चिकन शिजवून घेतलं आहे आपण। त्यामुळे काय होतं, चिकनच्या सूपचा वास येत नाही आणि पुन्हा आपलं जे सूप असतं ते अगदी छान चविष्ट ते तयार होतं। जर आपण डायरेक्ट चिकन हे फक्त मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये जर पाणी घातलं ना, त्यामुळे चिकनचा थोडासा वास येतो सुपाचा। म्हणून कधीही जे काही चिकनचं पाणी असतं ते पूर्णपणे आपल्याला आटून घ्यायचं आहे। यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी हे घालायचं आहे आणि मंद गॅसवरती आता 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला आता कुकरच्या करून घ्यायचं। आता वातावरणानुसार, आपल्या पाण्यानुसार आपण चिकन कितपत शिजून घेतो, म्हणजे कसं शिजतं आपल्या अंदाजाने आपण शिट्ट्या ह्या करून घ्यायच्या। इथे मी मंद आचेवरती 3 शिट्टे करून घेतले। तुम्ही बघा अगदी छान असं आपलं सूप हे तयार झालं। जे आपलं चिकन होतं अगदी जास्ती देखील ओव्हरकुक झालेलं नाही, अगदी परफेक्ट असं आपलं चिकन हे शिजून तयार झालं। अगदी सहज आपण चिकन हे तोडून घेऊ शकतो, म्हणजे अगदी परफेक्ट सूप आपलं तयार आहे। तुम्ही आज सूप बनवताना कोथिंबीरचा देखील वापर करून घेऊ शकता, कढीपत्ता आपल्या आवडीनुसार। थोडा जर आपल्याला फ्लेवर बदलवायचा असेल तर आपल्या गरजेनुसार आपण यामध्ये बदल थोडाफार करून घेऊ शकतो। तुम्ही बघा अगदी छान असं आपलं चविष्ट पौष्टिक असं चिकनचं सूप हे तयार झालं आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा,
जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.